कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी औसा तालुक्यातील उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। स्कूल ठीक करो अभियान अंतर्गत ही भेट देण्यात आली असून शाळेतील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। अभिजित दिपके शाळेत पोहोचल्यानंतर समस्त ग्रामस्थ आणि पालकांनी त्यांच्याशी संवाद साधत शाळेसंदर्भातील अनेक समस्या मांडल्या। शाळेची इमारत, आवश्यक सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेशी संबंधित विविध अडचणींकडे ग्रामस्थांनी त्यांचं लक्ष वेधलंय। ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर अभिजित दिपके यांनी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली। विद्यार्थ्यांना चांगलं आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। स्कूल ठीक करो अभियानच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील शाळांच्या समस्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील उजनी येथील शाळेला भेट देण्यात आली। दरम्यान ग्रामस्थांनी अभिजित दिपके यांच्यासमोर शाळेच्या नेमक्या कोणत्या समस्या मांडल्या, या समस्यांवर दिपकेंनी काय आश्वासन दिलं आणि प्रशासनाकडे त्यांनी कोणती मागणी केली, पाहूया। आज एक अजिंक्य शिंदे आला म्हणून हे झालं किंवा होईल असं नाही झालं पाहिजे। अजिंक्यची मुलं इथे नाही शिकत आहे, माझं तर लग्नच नाही झालंय, तर आमचं कोणाची इथं मुलं शिकत नाही, तुमची मुलं शिकतायत। तुम्ही का वाट बघताय दुसरं कोणी येऊन आपल्या मुलांसाठी लढल? जर तुम्हालाच तुमच्या मुलांची काळजी नाही, जर तुम्हालाच फरक नाही पडत आहे तुमचे मुलं कशा अवस्थेत शिकतायत, तर दुसऱ्याला का पडली पाहिजे? वाईट वाटत असेल तुम्हाला, पण सांगा, जर तुम्हालाच काळजी नसेल तुमच्या गावची शाळा कशी आहे, तो कोणी बाहेरून का आलं पाहिजे? सगळ्यात पहिले आवाज तुम्ही उठवला पाहिजे, आणि तुम्ही आवाज उठवसाल तर तुमच्यासोबत अजिंक्यही बसेल, मीही बसेल, पण तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, कारण की प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे। ते येतील ना सगळे एकत्र आता? आणि हे जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या, त्याच्यामुळे तुमचा काय फायदा नाही होतो। तुमचा काय फायदा झालाय का? त्यांच्या सीटा वाढतात, त्यांचे मतं वाढत असतील, तुमचं काय वाढतंय? तुमची पगार वाढते का त्याच्याने? तुमच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढतोय का त्याच्याने? मग कधीपर्यंत त्याच्यात जाणार आहे आपण, त्या भानगडीत पडणार आहे? आपल्याला कुठं ना कुठं भविष्याचा विचार करायचा आहे ना। हे जे मुलं आज खाली बसलेत ना जमिनीवर, ते भविष्य आहे। जर त्यांना आज आपण चांगल्या सुविधा नाही दिल्या तर हे जे आपल्या देशाचं भविष्य आहे ना, ते पाण्यात जाईल, ते नाही होऊ द्यायचं आपल्याला। आज जसे तुम्ही इथं सगळं उभं आहे ना, 20 वर्षानंतर तेही उभं असतील, जर आज आपण यांच्यासाठी काही नाही केलं तर या मुलांसाठी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र यायचंय। तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या, तुम्ही कुठल्याही पक्षाला वोट देताय, मला फरक नाही पडत। शिक्षण तर सगळ्यांच्याच मुलांना लागतं ना, का मी या पक्षाचा आहे, या पक्षाच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही, मी त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाच्या मुलांना शिक्षणाची गरज नाही। शिक्षण तर सगळ्यांच्याच मुलांना लागतं ना, तर मग त्यांच्यासाठी आपल्याला एकत्र यायचंय। तर जे राजकारण असेल, जातीपाती असतील, धर्म असतील, ते सगळं बाजूला ठेवा, मुलांकडे बघा, कोणत्या अवस्थेत ते शिकताय ते बघा, त्यांच्या भविष्यासाठी एकत्र या। आता बीडीओला मी बोललोय, 15 दिवसात शाळेचं काम सुरू झालं पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे। आता इथून पुढे तुमची जिम्मेदारी आहे। 15 दिवसात जर काम सुरू नाही झालं, तुम्हाला जर काही प्रगती दिसत नसेल, तर आम्ही जसं जंतर मंतरला बसलो होतो तसं तुम्ही बसा। कंपाऊंड वालांनी बाथरूमचा निधी आलेला आहे, साडेपाचांनी काय केलं, ग्रामसेवकाला त्याला काम का चालू आहे, ते म्हणतात लेबर भेटत का लेबर का नाही भेटत? मला नाही वाटत की लेबरची कमी असेल। कोण म्हणलं होतं तुम्हाला? आहेत का ते? कोण? तुम्ही लोक फक्त तुमचे अधिकार तुम्ही आठवा, तुमचा अधिकार आठवा, तुमची ताकद जी तुम्हाला संविधानाने दिलेली ती आठवा। या देशाच्या प्रधानमंत्र्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याला उत्तर द्यावं लागेल तुम्हाला। ते बीडीओ काय त्यांच्या समोर, त्यांना का आपण एवढं घाबरून राहतो?